तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहे आष्ट्याला. आपलं जे भिकाजी महाराज आहे त्यांच्या दर्शनाला यांना जायचं होतं. हे माझी दादी बाई, आईची आई, आणि हे माझी मोठी आई, आईची बहीण. आणि हे जे आहे हे लेकरं आहे, बाबा आहे, आई आहे, हे श्रीवल्ली हायकर हाय हा, आणि तिकडे आरू आहे. फक्त तृप्तीच नाही आहे सोबत. अरे हाय वाटते तृप्ती आहे तर मागा डिक्कीत बसली आहे. का जागा नव्हती, इमर्जन्सी मध्ये काही ना काही ऍडजस्टमेंट करून तिला डिक्कीत बसवलाय. आणि ते एवढीशीच आहे, छोटीशी, तर ते डिक्कीत मावली बरोबर. हो तृप्ती, मावली का बरोबर? बरोबर. काही त्रास तर नाही ना तुला? बिलकुल नाही. मी बसते ना, मला एवढी साठी हो का? ते एवढी सगळी डिक्की बरोबर बसतो. मला पकडून काय मला पकडून बसतो म्हणते. आमचे म्हणजे 2 दिवसात 5-6 प्लॅन बदलले. कधी आम्हाला महादेवाला जायचं होतं, मग महादेव नाही झालं, मग सालबर्डीला जायचं होतं, मग धिरुलले जायचं होतं, मग मोजरीला जायचं होतं. प्लॅन चेंज होत. मग तो आता आष्ट्यावर झाला. तर मग आम्ही आता आष्ट्याला चाललो आणि तिकडे जाऊन दर्शन घेतो. ठीक आहे तृप्ते. मी गाणं खेळ पण टाकला आता मध्ये. हे गाणे ऐकण्यासाठी सीएस बरं आहे ना. फोटो घे ना. मी त्याच्यात गाणे लावतो. आ इथे माईवाली मेमरीला फोटो घेतला का? कॅमेरा पुसला असता नाही इकडे पहा. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे भिकाराम महाराज यांच्या निवासस्थानी आणि तिथे त्यांची सेवा चालू आहे. हे मंदिर आहे. आम्ही अंदरमध्ये आलो. तृप्ती बाहेर आहे उभी, पाहून राहिली. पहिल्यांदा तिने या ठिकाणी आगमन केलं आणि आईबाबा इकडं बसलेले आहे पोरीला घेऊन, आणि बाकीचे पण आहे तिकडं. खायला किती आहे? जादू त्याच्या पायात लाभ कधी मारली जाईन रघु. इथं मला टाकली पाहिजे तुमच्यावर एखादी. काम केल्याशिवाय काहीच नाही भेटत. आरतीची वेळ झाली होती आणि नुकतं त्याच वेळेला आम्ही पोचलो. तर ईश्वर कृपेने आम्हाला सुद्धा संधी मिळाली त्यांचे जिवंतपणे दर्शन करण्याची आणि त्यांना ओवाळण्याची. तर तृप्तीने सुद्धा आरती केली आणि मला सुद्धा संधी मिळाली. तर हे एक आमचं भाग्यच आहे. कॅमेरा पुसला असता नाही. तर आता जात आहे आम्ही संस्थानाच्या थोडं दूर, जिथे अन्नपूर्णा माताची समाधी आहे आणि त्यांच्याकडेच आता जात आहे. तर मधामध्ये हे एक झाड आहे. एकाच झाडातून खूप सारे झाडं निघालेले आहेत. डॉक्टर आहेत आणि ते आता नाही का बाबाचं ते काहीतरी चरित्र लिहित आहे. त्याकरिता म्हणजे आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. थोडंसं आपण त्यांना जे काही आहे आपल्याला माहीत त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. हो हो हो. नाही बरोबर आहे ना. आता ते भेटले मला, तर चरित्र लिहित आहे म्हणे सांगे. मग सगळ्यांचा सहयोग आपला सगळ्यांचा सहयोग मिळायला पाहिजे त्यांना. हो हो बरोबर. तहान लागली सगळ्याला, तर पाणी पिऊ राहिले. इथे मस्त हॉटेल आहे छोटंसं आणि माठातलं पाणी आहे. हे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. माता देवस्थान आहे. आता माहित म्हणता येईल ना. हो नाही
करत नाही तर मला नाही मिळत. ते कटलं सगळं. चला ठीक आहे, अशा प्रकारे दर्शन झालं आहे ना. आता आम्ही घरी जातो मस्त. आणि आम्हाला मदत केली, तुमचं नाव काय? सुषमा. सुषमा ताईंनी मदत केली, त्यांनी दर्शन वगैरे करून दिले आणि माहिती पण सांगितली. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि अजून येत राहील आम्ही. तर गावातले खूप सारे मुलं होते आणि ते खूप मागं लागले होते. त्याच्यामध्ये काही क्रिएटर पण होते, तर त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासाठी 2 व्हिडिओ बनवले. चिंचीचं झाड होतं तर त्यांना चिंचा मागितल्या, तर सगळे मुलं माझ्यासोबत आले आणि चिंचा जमा केल्या सगळ्या. तर माझे मित्रमंडळी आहे या गावातले आणि चिंचा सांगला खाली. अरे बाबा हे पहा, ह्या पोराईनं मस्त चिंचा जमा केल्या आणि आम्हाला पुसू दिलं. तर हे आपल्या आष्टाचे गाव आष्टाचे पोरं आहेत, हे सगळे माझे व्हिडिओ पाहते. तर आज त्यानं मला प्रेम म्हणून मला चिचा आणून दिल्या झाडाच्या. हा मोठ्या आणि गोड चिचा आहे. काय नाव तुझ्या? क्रिशेटिक्स. ते रे रुपेश रुपेश, रुपेश प्रतीक. रुपेश. हा. श्रेयस. श्रेयस, ते रे चेतननं खूप मदत केली. चेतननं खूप चिंचा येचून दिल्या मला. तर ठीक आहे. प्रतीक. प्रतीक नाव आहे तर ते रे वेदांत. सगळ्याचेच ते नाव. हा ते रे गौरव. हा, ठीक आहे. चला बाबूचं घे ना. दर्शन. दर्शन. तुझं नाव? उज्ज्वल. उज्ज्वल. वा रे वा. इथे विचारा. तुझं नाव काय? हे राहिली एक. हाय. तुझं नाव काय? सांगा लागते तृप्ती खंडारे. सांग आजी. माझा सोबा कावडे. माझं मिला डोंगरे. चला मग झालं आता सगळं. मी विजय खंडारी. नारायण खंडारे. नारायण खंडारी. माझं नाव. मी मीना खंडारे. ठीक आहे मग चला झालं. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहत जा, फॉलो कर जा. केलाय काय? तुम्ही हा ठीक आहे.